नमस्कार, केबी मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आहे आपल्या पंचायत समितीची जिल्हा परिषदेचे वाद होते. आज त्याच्यामध्ये आपल्या संग आज संजय पाटील निकम साहेब आहे. तर संजय पाटील निकम साहेब, आज तुम्ही पहिले शिवसेनेकडून लढत करत होते, तर आज कुठल्या पक्षाकडून फॉर्म भरला आणि कसं केलंय? आम्ही लढत होतो, परंतु काल युतीमध्ये जी जागा भारतीय जनता पार्टीला गेली आणि सर्व कार्यकर्त्यांनी तीव्र इच्छा व्यक्त केली की आपण फॉर्म भरायचा आणि तोही आपण निवडणूक लढवायला सगळे कार्यकर्ते ठाम होते, सर्व शिवसैनिक. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मी उमेदवारी भरला, एबी फॉर्म सुद्धा जोडला. तर आता पुढची काय भूमिका राहील तुमचीवाली पक्षाची किंवा मग भूमिका म्हणजे आता निवडून येण्यासाठी जे जे प्रयत्न करणं आवश्यक आहे ते प्रयत्न करायचे. या भागामध्ये जिल्हा परिषद गटामध्ये गेल्या 20 वर्षापासून ही भारतीय जनता पार्टीचं सत्ता आहे. त्या झेडपी मेंबरने काही केलं नाही, पंचायत समिती मेंबरने काही केलं नाही, पूर्वीच्या काळात काही झालं नाही आणि म्हणून ती सगळी उणीव भरून काढायची. आणि ग्रामीण भागामध्ये जो आरोग्य आहे, आरोग्याचा विषय आहे, शैक्षणिक प्रॉब्लेम आहे, बाकीच्या रस्त्यांचे प्रॉब्लेम आहे, पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहे, या सगळ्या दूर करण्यासाठी आपण या ठिकाणी अग्रेसर राहणार. आता तुम्ही जिल्हा परिषद मधून आहे, पण आता तुमच्या संघ पंचायत समितीला खंडाळामध्ये आणि शिरूरमध्ये कुठले मेंबर तुम्ही पंचायत समितीसाठी शूर गणातून त्या ठिकाणी अशोकराव सुनीता अशोकराव चव्हाण या उमेदवार त्या ठिकाणी ठरलेले आहे आणि हुसेन शेख म्हणून त्या ठिकाणी ज्यांनी पोलीस कर्मचारी होते पूर्वी, ते या ठिकाणी आता निवृत्त झालेले आहे आणि ते आपण खंडाळा गणातून घेतलेले आहे. धन्यवाद साहेब. युती झाली तर या युतीच्या संदर्भामध्ये खुश आहात का? काय बोलतो? अहो, युतीवर कोणीच खुश नाही ना. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते खुश आहेत ना शिवसेनेचे कार्यकर्ते खुश आहे. कोणाला युती नको होती. ही खरं म्हणजे खालच्या निवडणुका सगळ्या कार्यकर्त्यांसाठी खुल्या पाहिजे होत्या, सगळ्या पक्षांनी लढवायला संधी द्यायला पाहिजे होती. युती करून चूक झालेली आहे आणि म्हणून या तालुक्यामध्ये सगळ्याच पक्षामध्ये बंडखोऱ्या झाल्या, सगळ्याच पक्षामध्ये नाराजी वाढलेली आहे. आज वैजापूर तालुक्यामध्ये म्हणजे कार्यकर्ते होते, म्हणजे नाराजीचं वातावरण कार्यकर्ते आज सांगताय का आम्ही फॉर्म काढणार नाही, याच्यावर आपली काय भूमिका राहील? बरोबर आहे, कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे, ज्यांना कार्यकर्त्यांनी लढलं पाहिजे. ही योग्य वेळ आहे लढण्याची. इतर वेळेला नुसतं पक्षाच्या सतराच्या उचलायच्या का